या दृकश्राव्य मालिकेत आज आपण पाहूया वॉशिंग्टन डी.सी.चं अद्भुत संग्रहालय. आज आपण अशी 2 संग्रहालये पाहणार आहोत जी अमेरिकेच्या वारशाचं आणि निसर्गाच्या अद्भुततेचं दर्शन घडवतात. ही दोन्हीही संग्रहालये नॅशनल मॉल या परिसरात एकमेकांच्या जवळ आहेत. नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन हिस्ट्री आणि नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. सुरुवात करूया अमेरिकेच्या इतिहासाच्या संग्रहालयापासून. इथे अमेरिकेचा सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक इतिहास जपून ठेवण्यात आलेला आहे. सर्वात मोठं आकर्षण आहे अमेरिकेचा तो ऐतिहासिक ध्वज ज्याने 1812च्या युद्धात देशाला प्रेरणा दिली. इथेच तुम्हाला दिसेल अब्राहम लिंकनची प्रसिद्ध टोपी, जुन्या काळातील गाड्या, संगीत आणि तंत्रज्ञानाची उत्क्रांती दाखवणारी प्रदर्शनं, तसेच अमेरिकन संस्कृतीचे वेगवेगळे पैलू. आता वळूया शेजारच्या दुसऱ्या संग्रहालयाकडे, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. हे संग्रहालय म्हणजे निसर्गाचं एक विशाल विश्वच. हे एक असामान्य संग्रहालय जिथं इतिहास, विज्ञान, खगोल, जीवशास्त्र, खनिज आणि प्राणी जगत एकत्र गुंफलेलं आहे. वॉशिंग्टन डी.सी.चं हे संग्रहालय म्हणजे ज्ञानाचा महासागरच. दरवर्षी 70 लाखाहून अधिक लोक इथे भेट देतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. हे संग्रहालय स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनचा एक भाग आहे. ही संस्था अमेरिकेतील अनेक संशोधन केंद्रे आणि म्युझियम चालवते. इथे आहेत जगप्रसिद्ध हिरे, दुर्मिळ रत्न आणि खनिजांचा संग्रह. होप डायमंड नावाचा निळसर हिरा हा तर इथला स्टार आकर्षण आहे. तो एका मोठ्या काचेच्या पेटीत मधोमध ठेवलेला असून तो हळूहळू गोलाकार फिरतो, जेणेकरून तो सर्व बाजूंनी प्रेक्षकांना व्यवस्थित दिसू शकेल. या संग्रहालयातील हा सर्वात प्रसिद्ध दागिना म्हणजेच होप डायमंड. 45.5 कॅरेटचा निळसर रंगाचा हा हिरा, जो पूर्वी फ्रेंच राजघराण्यांच्या दागिन्यांमध्ये होता. पण म्हणतात ना, हिऱ्याला शाप असतो, तसाच काहीसा इतिहास ह्या हिऱ्याच्या भोवती गुंफलेला आहे. इथे तुम्हाला 3,500हून अधिक खनिजांचे नमुने, रत्ने, दुर्मिळ दगड पाहायला मिळतील. त्यात मला सिन्नरच्या गारगोटी संग्रहालयातील दुर्मिळ असे गारगोटी दगड पाहायला मिळाले, अगदी आपल्या सिन्नरच्या नावासह. तसेच पुण्याचेही दुर्मिळ खडक इथे ठेवलेले आहेत. सिन्नर आणि पुणे ही नावे वाचल्यावर मी अक्षरशः हरकून गेले. आपला महाराष्ट्र अमेरिकेत जाऊन विसावलाय. म्हणजे आपले इथले दुर्मिळ खडक जगभरातील अनेक लोकांना अमेरिकेमध्ये पाहायला मिळू शकतात. आहे ना विशेष? डायनासोर आणि जीवाश्म विभाग. तुम्हाला डायनासोर आवडतात का? तर मग इथे येणं गरजेचं आहे. सर्वात मोठं आकर्षण म्हणजे डायनासॉरचे विशाल सांगाडे आणि प्राचीन जीवाश्म. हे पाहताना असं वाटतं की आपण लाखो वर्षांपूर्वीच्या पृथ्वीवर गेलो आहोत. अनेक प्रकारचे प्राण्यांचे जीवाश्म इथे संग्रहित आहेत. संपूर्ण कंकालासह उभा असलेला टी-रेक्स पाहताना अक्षरशः काळ थांबल्यासारखा वाटतो. प्राणी जगत विभागात आफ्रिकन हत्तीचा भव्य पुतळा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतो.
इथे समुद्री प्राणी, पक्षी, कीटक आहेत. इथं आहे एक भव्य ब्लू व्हेल, जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी. 90 फूट लांब पुतळा इथे लटकवलेला आहे. सोबतच महासागरातील ऑक्टोपस, जेलीफिश, शार्क यांच्या प्रतिकृती, तसेच समुद्रातले ध्वनी ऐकायला मिळतात. हे संग्रहालय खरं तर पृथ्वीवरील जीवनाचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा एक जिवंत आरसा आहे. मानव जातीचा इतिहास इथे पाहायला मिळतो. इथं मानवाची उत्क्रांती दाखवणारा भागही आहे. प्रागैतिहासिक मानवाचे अवशेष, त्यांच्या साधन सामग्री आणि शिकारी जीवनशैली सगळं अगदी प्रत्यक्ष अनुभवल्यासारखं वाटतं. इथं अंतराळाशीही नातं जोडलं आहे. जरी हे मुख्यतः निसर्गविषयक संग्रहालय असलं तरी अंतराळविषयक काही सुंदर विभाग येथे आहेत. खरेखुरे मेटिओराइट्स म्हणजे उल्कापिंड इथे ठेवलेले आहेत. काहींना तर हात लावायलाही परवानगी आहे. मुलांसाठी आणि शिक्षणासाठी हा स्वर्गच म्हणावा. मुलांसाठी खास डिस्कव्हरी रूम आहे, जिथे ते प्रत्यक्ष वस्तूंना स्पर्श करू शकतात. हाडं, फुलं, खडक वगैरे. तसेच शाळांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहली आणि मार्गदर्शकही इथे दिले जातात. दोन्ही संग्रहालय दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत सर्वांसाठी मोफत खुली असतात. हे नॅशनल म्युझियम म्हणजे एक अद्भुत अनुभूती आहे, जिथं भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचा एकत्र संगम पाहायला मिळतो. जर तुम्ही वॉशिंग्टन DC जात असाल तर या संग्रहालयाला नक्की भेट द्या. जगभरातून आलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला थक्क करतील. पुन्हा भेटूया अमेरिकेची अद्भुत सफरच्या पुढच्या भागात पुढील रविवारी. धन्यवाद. मित्रांनो, असेच नवनवीन माहितीपूर्ण, रहस्यमय आणि मनोरंजक व्हिडिओ आपल्याला नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये पाहायला मिळतील. कारण नवप्रेरणाचे ध्येय आहे लोकरंजनातून लोकशिक्षण. जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे, शहाणे करुनी सोडावे सकल जन. या संतांच्या उक्तीप्रमाणे आपणही वर्तन करूया. जर आपण आत्तापर्यंत नवप्रेरणा एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ही ज्ञानरंजक, मनोरंजक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देईल. धन्यवाद.